तेवीसचे सिम्युलेशन आणि गाईड ट्युटोरियल कसे सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारता आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते, म्हणून निवडलेला मजकूर सेंटर अलाइन करा. सेंटर अलाइन करण्यासाठी होम टॅबवरती क्लिक करून अलाइनमेंट ग्रुपवरून सेंटर अलाइनमेंट सिलेक्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, सेव्हचा वापर केल्याने कार्यरत सीटचे कॉपी तयार होते आणि मूळ सीट अबाधित राहते. त्यामुळे फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह वापरून दिलेली सीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. यासाठी आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाईल नेम या ठिकाणी क्लिक करा, फाईलचं नाव येईल. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. या ठिकाणी आपलं सिम्युलेशन झालेलं आहे. आता आपण गाईड ट्युटोरियल कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कबुकमध्ये ट्री इमेज डिलीट करा आणि फाईल टॅबवर जाऊन सेव्हचा वापर करून फाईल सेव्ह करा. आपल्याला स्प्रेडशीटमध्ये ट्रीचे डायग्राम दिसते, त्याच्यावर क्लिक करा. कीबोर्डवरून डिलीट की प्रेस करा. त्याच्यानंतर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲज ऑप्शनवर जा, ब्राउझर जा, सेव्हवर क्लिक करा, येस म्हणा आणि उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, फॅमिली ट्री शीटमध्ये उत्तपा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅबचा फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन फॉन्टचा कलर वापरून त्याला टेक्स्ट रेड कलरमध्ये करा. या ठिकाणी सांगितलेले टेक्स्ट आपल्याला काय सिलेक्ट करायचे आहे. होम टॅबमधून आपल्याला टेक्स्ट कलर रेड करायचे आहे. सबमिट करा. पुढचा प्रश्न, आपल्याला फॅमिली ट्री वर्कबुक डेस्कटॉपवरती फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह करायचे आहे. साठी फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करून डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला फॅमिली ट्री जनरेटर नाव फाईल नेमच्या समोर एंटर करायचं आहे आणि सेव्ह टॅबवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, फॅमिली ट्री शीटमध्ये सेलमध्ये राकेश नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अलाइन सेंटर करायचे आहे. यासाठी स्क्रीनवरती राकेश नाव दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमधून सेंटर बटनवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, फॅमिली मेंबर शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करायचे आहे. फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट आपल्याला एंटर करायचा आहे B2 या सेलमध्ये. त्याच्यानंतर टेक्स्ट एंटर केल्यानंतर कीबोर्डवरील एंटर की प्रेस करायची आहे. त्याच्यानंतर परत B2वर क्लिक करायचं आहे आणि त्याला बोल्ड आणि इटॅलिक इथे द्यायचं आहे. या ठिकाणी आपलं व्हिज्युअल सेल प्रश्न सॉल्व झालेला आहे.